नमस्कार. मी विवेकानंद चव्हाण. जडीबुटी बाजार या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, धावपळीच्या जगामध्ये स्टॅमिना, जोश, ताकद, थकवा या सगळ्यांच्या कॉमन समस्या आहे. त्यासाठी आपण शिलाजीत नावाचा एक पदार्थ वापरतो किंवा आपल्याला त्याविषयी परिचित आहे, माहिती आहे. पण शिलाजीत हे नक्की काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. शिलाजीत हे हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये खडकातून उन्हाळ्यात बाहेर पडणारा एक खनिज पदार्थ आहे. हजारो वर्षापूर्वी जमिनीत गाडल्या गेलेल्या वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषांचं विघटन होऊन हा पदार्थ तयार होत असतो. शिलाजीतचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. चरसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांग हृदय, भावप्रकाश निघंटू या सगळ्या ग्रंथांमध्ये शिलाजीतचं वर्णन हे दिलेलं आहे. चरक संहितेत शिलाजीतला बलवर्धक रसायन म्हटलेलं आहे. तर सुश्रुत संहितेत मूत्रविकार आणि मधुमेहावर गुणकारी सांगितलेलं आहे. तर अष्टांग हृदयमध्ये याला पुनरुज्जीवन करणारं रसायन असं म्हटलेलं आहे. पुनरुज्जीवन करणारं रसायन म्हणजे इतर औषधांचा परिणाम वाढवणारा पदार्थ, इतर औषधांचा प्रभाव वाढवणारा पदार्थ, ते पुनरुज्जीवन करणारं रसायन. शिलाजीतमध्ये फुलिक ऍसिड नावाचा सक्रिय घटक असतो. इतर औषधांचा परिणाम वाढवण्याची क्षमता शिलाजीतला या फुलिक ऍसिडमुळे येते. याच्यामुळे आपल्या शरीराच्या पेशींची शोषण क्षमता वाढते. पोषक द्रव्ये जे आपण ग्रहण करतो ते पेशींपर्यंत प्रभावीपणे पोहोचतात आणि पेशी त्या प्रभावीपणे शोषण करतात. त्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. पेशींना योग्य प्रमाणात पोषण द्रव्य जातं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. आपला थकवा कमी होतो, आपला जोश, स्टॅमिना वाढतो आणि माणूस हा ताजातवाना आणि शक्तीने भरपूर होतो. त्यामुळे फुलिक ऍसिड हा एक महत्त्वाचा घटक आहे. शिलाजीत घेताना फुलिक ऍसिड त्या शिलाजीतमध्ये किती आहे नक्की तपासावं. साधारणतः 80% हे फुलिक ऍसिड शिलाजीतमध्ये असायला हवं. जेवढं फुलिक ऍसिड जास्त प्रमाणात तेवढा शिलाजीतचा आपल्याला चांगला परिणाम मिळेल. शिलाजीत हे शक्तिवर्धक आहे. शिलाजीतमुळे आपले शरीराचा थकवा कमी होऊन ऊर्जा मिळते. शिलाजीत स्टॅमिना वाढवतो. जे लोक खूप मेहनत करतात, जिम करतात किंवा खेळाडू असतात, त्यांच्यासाठी हे फार उपयुक्त असतं. याच्यामुळे आपल्या शरीराची ताकद वाढते, शरीराचा स्टॅमिना वाढतो. पुरुषांसाठी विशेष लाभदायी आहे. पुरुषांच्या लैंगिक क्षमता असेल, लैंगिक दुर्बलता असेल किंवा वीरवृद्धी असेल, याच्यामध्ये शिलाजीत फार प्रभावी आहे आणि याचा उल्लेख बऱ्याच ग्रंथांमध्ये केलेला आहे. मधुमेह व्यवस्थापनामध्ये शिलाजीत उपयोगी पडतो. मधुमेहात आपल्या पेशी आपल्या रक्तातील साखर पूर्णपणे वापरू शकत नाही, त्यामुळे ती साखर वाढते आणि त्याला आपण डायबिटीस म्हणतो. पेशींची शोषण क्षमता सुधारल्यामुळे आपल्या पेशी जास्त प्रमाणात ग्लुकोज शोषून घेतात, त्यामुळे रक्तातली साखर नियंत्रित होण्यास त्याची मदत होते. सांधेदुखी, अशक्तपणा याच्यामध्ये शिलाजीत उपयोगी आहे, कारण आपल्या सांध्यांमध्ये, आपल्या शरीरामध्ये पोषक द्रव्य प्रभावीपणे पोहोचतात, त्यामुळे या समस्यांमध्ये आराम मिळण्यास आपल्याला मदत होऊ शकते. शिलाजीतमुळे आपली स्मरणशक्ती वाढते, आपली एकाग्रता सुधारते. सर्वात महत्त्वाचं, शिलाजीत आपल्या शरीराची एकूण रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. आपल्या आरोग्यासाठी, शारीरिक तंदुरुस्तीसाठी आणि स्टॅमिना, बुद्धी याच्यासाठी शिलाजीत फार उपयुक्त आहे. शिलाजीतचं सेवन शक्यतोवर दुधाबरोबर करावं. साधारणतः 2 ते 4 ग्रॅम म्हणजे तांदळाच्या किंवा गव्हाच्या दाण्या एवढं शिलाजीत कोमट दुधाबरोबर घ्यावं. दूध जर चालत नसेल तर कोमट पाण्याबरोबर सुद्धा जरा घेऊ शकतात, पण दुधाबरोबर केलेलं अनुपान
शिलाजीतसाठी फार उपयुक्त ठरतं. अजून जास्त बेनिफिट हवे असतील तर शिलाजीत अश्वगंधासोबत घ्यावं. 1 कप किंवा 1 ग्लास दूध घेऊन त्यात तेवढंच पाणी टाका आणि त्यात अर्धा चमचा अश्वगंधा टाकून ते उकळा. पाणी पूर्ण निघाल्यानंतर म्हणजे दूध शिल्लक राहिल्यानंतर ते दूध गाळून त्याला कोमट करा आणि त्यात थोडं शिलाजीत टाकून त्याचं सेवन करा. शिलाजीचं सेवन हे शक्यतो सकाळी रसायन काळात म्हणजे 7 वाजेच्या आसपास किंवा रात्री झोपताना करा. अश्वगंधा आणि शिलाजीत यांचं एकत्रित संयोग केल्यावर खूप प्रभावी परिणाम दिसतात. त्याच्यात आपली शक्ती वाढण्यासाठी, ताकद वाढण्यासाठी मदत होते. रात्री झोपताना जर घेतलं तर आपल्याला झोप चांगली येते, रात्रीचा ताण कमी होतो. काही लोकांना दूध पचत नसेल, दुधामुळे कफ येत असेल तर अशा लोकांनी त्यात हळद टाकून दूध गरम करावं. दुधात हळद, अद्रक आणि हिरवी इलायची हे टाकावं. ते मिश्रण उकळावं, थोडं त्याला कोमट करावं आणि त्याच्यात 2 ते 4 ग्रॅम शिलाजीत टाकून रात्री झोपताना घ्यावं. याचा आपल्याला रात्रीचा निद्रानाश, शांतता, तणाव, शक्ती, जोश, स्टॅमिना याच्यामध्ये नक्कीच फरक पडतो. आमच्याकडे शिलाजीत असं 20 ग्रॅमच्या डब्बीमध्ये मिळतो. याच्यामध्ये 80% फोलिक ॲसिड हे लॅब टेस्टेड आहे, उत्तम गुणवत्तेचं आहे. तसंच याच्याबरोबर आपल्याला अश्वगंधा पावडर सुद्धा मिळते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तेवढीच आपली मला मदत होईल. आपला प्रतिसाद किंवा काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. मी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. धन्यवाद.